सोलापूरमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवारांचं मतदान बटन दाबलं जात नसल्यामुळे गोंधळ उडाला। यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वाद झालाय। अपक्ष उमेदवारांना आरोप केलाय की भाजपचं चिन्ह दाबून मतदान करण्यात आलंय। ईव्हीएम मशीनमधील बटन दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली। मी विजयकुमार वासुदेव अंकम प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार असून एका मतदाराला छत्री या चिन्हाला मतदान करायचं असताना ते बटन दाबला जात नव्हतं। तेथील अधिकारीला त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे। म्हणजे सोलापुरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे। तर कुठेतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे। कुठेतरी लोकशाहीला मारक ठरवत लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकुमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी गैरवापर आपल्या पक्षाचा पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे। तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी। नवी मुंबईतील वाशी प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपतर्फे मतदारांना उमेदवारांचे फोटो असलेलं मतदान कार्ड वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। उमेदवारांचे फोटो असलेले कार्ड घेऊन मतदान करण्यासाठी मतदार जात असल्याचं निदर्शनास आलंय। हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत अपक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर गोंधळ घालत पोलिसांना जाब विचारला। उमेदवारांच्या गोंधळानंतर पोलिसांनी मतदारांकडे असलेली स्लिप जप्त केली। इंडिपेंडेंट कैंडिडेट हूँ कनी समेत और यहाँ पे जब बोला गया है 100 मीटर के अंदर कोई भी लोगो नहीं आना चाहिए। ये जो कार्ड्स हैं ये सारे 36,000 लोगों को डिस्ट्रीब्यूट किया हुआ है और सारे के सारे ये कार्ड्स लेके आ रहे हैं और अपना डिटेल्स इसके पीछे जो दिया हुआ है इसको दिखा के वोट डाल रहे हैं। अगर इस तरह से रूल्स को ब्रेक करना है, अगर कोई बड़ी पार्टी कुछ भी कर सकती है, हम छोटे कैंडिडेट्स इंडिपेंडेंट नहीं कर सकते हैं, देन इट इज कम्प्लीटली रॉन्ग। लोकल पुलिस स्टेशन गई थी, वहां पे बोला गया ये गलत है, लेकिन इसको आप वहां से रोक सकते हो। कैंडिडेट जिसके ये वोटर जिसके हाथ में ये कार्ड है उनके ऊपर एक्शन लिया जाएगा। फिर मैंने असिस्टेंट कमिश्नर जी से बात किया, उन्होंने भी यही बोला आप लोग अगर पकड़ते हो किसके हाथ में ये कार्ड है तो उनके ऊपर एक्शन लिया जा सकता है। अभी बेचारे वोटर्स की क्या गलती, वो लोग पढ़े लिखे हैं बोल रहे हैं, ठीक है, अनपढ़ भी बहुत हैं, सीनियर सिटीजन्स भी बहुत है जिनको ये सब चीजें नहीं समझ में आती। तो जो कैंडिडेट है उनको तो इतने सालों से इलेक्शन कंटेस्ट कर रहे हैं, उनको तो वेरी मच अवेयरनेस होना चाहिए। दे शुड बी मच अवेयर कि ये चीजें करना गलत है। वी आर नॉट सपोज टू डिस्ट्रीब्यूट एनी कार्ड्स। तो अभी इसको रोक तो नहीं सकते हम लोग। 30,000 लोग, 36,000 का लिस्ट है, अगर 20,000 को भी कार्ड दिया है चारों जगह पे, अभी हम IAS में खड़े हैं, वहाँ पे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हो रहा है, साधु वासवानी में हो रहा है, जयपुरिया में हो रहा है, तो उनको कैसे रोके हम? सो देयर हैज टू बी अ सोल्यूशन। इसको पहुंचाइए, क्या सोल्यूशन है हम लोगों को सुनना। थैंक यू। मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जाते अशी तक्रार मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी केली आहे। KDMCच्या पॅनल क्रमांक 9 मधील हा प्रकार आहे। हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला असा संतप्त सवाल मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे। काय तुमची तक्रार आहे? नमस्कार, मी उर्मिला तांबे, मी 9क मधनं उमेदवारी लढवत आहे, जोशीबागमधनं, पॅनल नंबर 9क। आपण बघितलं की आता मी जिथे उभी आहे तिथेच बाजूला न्यू हायस्कूल, हिंदी हायस्कूल, गुजराती स्कूल आणि अचिव्हर्स कॉलेज हे 4 सेंटर आहेत। आणि आत्ता मी मतदान केलं सकाळी, त्यानंतर 1-1.5 तासांनी आम्ही नेल रिमूव्हरनी जेव्हा, कारण की आम्हाला शंका होती त्यांनी मार्कर यूज केलं, मी तिथे ऑब्जेक्शन पण घेतलं की तुम्ही मार्कर का यूज केलं, तर त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला वरतूनच, आणि आम्ही अंबरनाथ बदलापूरला पण मार्करच यूज केलं। तर मी म्हटलं हे चुकीचं आहे, तर तुम्ही यासाठी तुमचे जे काही असतील अधिकारी त्यांना बोलवा। तर त्या अधिकाऱ्यांनी पण मला हेच सांगितलं की नाही आम्हाला वरूनच तसे आदेश आहे। तर आता आम्ही नेल रिमूव्हरनी जेव्हा आमची मार्करचं जे आहे इंक पुसली जाते का बघितल्यानंतर, मी स्वतः उमेदवार उर्मिला तांबे, तर माझ्या बोटाची इंक पण रिमूव्ह झाली। या काँग्रेसच्या उमेदवार आहेत माधवीताई,
त्यांच्या पण बोटाची इंक पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे. आमचा शाखाध्यक्ष आहे समीर टाकळकर, त्याच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे. अक्षय अजून आमचे उपशाखाध्यक्ष आहे, त्यांच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे. म्हणजे हे चाललंय काय? यांना काय घडवून काय आणायचं आहे? जनतेला तुम्ही वेठीस धरताय, काय दाखवायचं आहे? म्हणजे यांनी पूर्ण सेटल करून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी. मग इलेक्शन घेता कशाला? जर तुम्हालाच एकेरीपणे तुमचं अस्तित्व दाखवायचं असेल, ठेवायचं असेल, तर हे आमच्या संविधानात ही जी काय आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे तो संपुष्टात जाणार ना. तुम्हीच एकला चलो रे, तुम्हीच सगळं करा. सर्वसामान्य नागरिकांना फसवताय का तुम्ही?